श्री गुरुदेव दत्त. तुळशी माते, जो कोणी या व्हिडिओला सत्य हृदयाने लाईक करेल त्याच्या घरी तुम्ही कायमस्वरूपी वास्तव्य करा आणि त्यांची जोडी आनंदाने भरून द्या. जय तुळशी माते. त्यांच्या घरी कधीच धनाची कमतरता होऊ नये. कृपया नक्की लाईक करा. तुळशी मातेची पूजा करताना हे 3 शब्द बोलले पाहिजे, ज्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की तुळशी मातेच्या रोट्याला पाणी घालताना काय बोलावे. एकदा भगवान विष्णू आराम करत होते, तेव्हा देवी लक्ष्मी आली आणि तिने भगवान विष्णूंना विचारले की तुळशी मातेच्या पूजेमध्ये पाणी घालण्याचे महत्त्व काय आहे. त्यावर भगवान विष्णूंनी तिला त्याचे महत्त्व सांगितले. देवी लक्ष्मी पुढे म्हणते, हे स्वामी, तुम्ही मला तुळशी मातेच्या पूजेमध्ये पाणी घालण्याचे महत्त्व सांगितले आहे, परंतु आता मला जाणून घ्यायचे आहे की तुमची मातेच्या रोपट्याला पाणी कसे द्यावे, सर्वोत्तम पद्धत कोणती आहे आणि त्यावेळी कोणता मंत्र बोलावा. भगवान विष्णू उत्तर देतात, हे प्रिये, जसे मी तुला तुळशी मातेचे महत्त्व सांगितले आहे त्याचप्रमाणे तुळशी मातेच्या रोपट्याला पाणी घालताना म्हणायचं मंत्र देखील खूप महत्त्वाचा आहे. हा मंत्र फक्त 3 शब्दाचा आहे, पण त्याचा परिणाम अत्यंत कल्याणकारी आहे. जो कोणी दररोज तुळशी मातेच्या रोपट्याला पाणी घालतात, ते शब्द म्हणतो, त्याच्या घरी साक्षात देवी लक्ष्मी प्रवेश करतात. त्यांची दरिद्रता संपते आणि धनधान्याची प्राप्ती होते. भगवान विष्णू म्हणतात, तुळशी मातेच्या या मंत्राचे महत्त्व ऐकण्याचे मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला हजारो वर्ष तुळशी मातेच्या रोपट्याला पाणी घालण्याचे पुण्य प्राप्त होते. म्हणूनच हे देवी, तू ही कथा पूर्णपणे ऐक. देवी लक्ष्मी म्हणते, हे प्रभू, मी ही कथा नक्कीच पूर्ण ऐकेन. भगवान विष्णू म्हणतात, हे देवी लक्ष्मी, दक्षिणेत एक अत्यंत सुंदर नगरी होती. त्याचे नाव यमनगरी. त्या नगरीत रमेश नावाचा एक दुष्ट ब्राह्मण राहत होता. तो पापी लोकांचा शिरोमणी होता. त्याचा जन्म एक ब्राह्मण कुटुंबात झाला होता, परंतु ते शास्त्रज्ञानाने आणि पापकर्म करणारे होते. जन्माने तो ब्राह्मण होता, परंतु कर्माने तो अत्यंत दुराचारी होता. तो ना पूजा पाठ करत असे, ना ध्यान, ना जप, ना होम हवन आणि ना पाहुण्यांचे सत्कार करत असे. त्यांच्या दारात आलेल्या पाहुण्यांना तो दान न करता क्रूरपणे हाकलून देत असे. स्त्री लंपट असल्यामुळे तो नेहमी परस्त्रीमध्ये आसक्त राहत असे. त्याला मद्यपानाची आणि मांसाहारीची सवय होती. तो ब्राह्मण दिवसा शेतात काम करून पानं गोळा करून विकून आपली उपजीविका चालवत असे आणि रात्री वेश्याकडे जात असे. या प्रकारे हा ब्राह्मणाने अनेक वर्ष आयुष्य व्यक्तीने केले. एके दिवशी तो वाईट बुद्धीचा रमेश पान तोडण्यासाठी एका ऋषीच्या बागेत फिरू लागला आणि पान तोडू लागला. त्याच वेळी काळाच्या रूपात आलेला एक काळ्या सापाने त्या ब्राह्मणाला दंश केला आणि त्याच क्षणी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर यमाचे 2 दूत त्याला घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्याला घेऊन यमलोकाकडे जाऊ लागले. त्या मार्गात तो यमदूतासमोर खूप रडू लागला आणि म्हणू लागला, हे दूतांनो, मला कुठे घेऊन चालले आहात? मला सोडा, मला पुन्हा जीवनदान द्या. पण यमदूत त्याला म्हणू लागला, अरे दुष्ट ब्राह्मणा, तुझ्या पापकर्मामुळे तुला सापाने दंश केला आहे. आता यमराज तुला नक्कीच भीषण नरकात टाकतील. यानंतर यमदूत त्याला यमलोकात घेऊन जातात आणि यमदेवासमोर उभे करतात. चित्रगुप्त त्याचे पाप पुण्याचे लेखजोखा तपासतात आणि यमदेवांना सांगतात, हे धर्मराज, या ब्राह्मणाने जन्मापासून मृत्यूपर्यंत केवळ पापकर्मच केले आहे. यांनी कधीच कोणते पुण्यकर्म केले नाही. तेव्हा यमदेव आपल्या दूतांना म्हणतात, हे दूतांनो, या घोर पापकर्म करणाऱ्या ब्राह्मणाला उचलून घेऊन जा आणि नरकात टाका. यानंतर यमदूत त्या ब्राह्मणाला नरकात घेऊन जातात आणि त्याला भयंकर अग्नीच्या नरकात टाकतात. अनेक वर्ष नरकात सजा भोगल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या दुसऱ्या जन्मात बैलाचे शरीर मिळाले. बैलाचे जन्म घेऊन तो बोझ उचलण्याचे काम करू लागला. त्याच मालक त्याच्याकडून दिवस रात्र काम करून घेतो. नंतर जेव्हा त्या बैलाची ताकद कमी होते
तेव्हा त्याचा मालक त्याला एक लंगड्या माणसाला विकतो. तो लंगडा माणूस त्या बैलाचा उपयोग स्वतःचा भार उचलण्यासाठी करतो. तो त्याचा पाठीवर बसून फिरत असे. या प्रकारे त्या बैलाने 8 वर्षे त्या लंगड्या माणसाचा भार उचलला. एके दिवशी तो लंगडा माणूस त्या बैलाच्या पाठीवर बसून एक उंच पर्वतावर चढायला जातो. पर्वतावर चढताना तो बैल खूप थकतो आणि त्यांची शक्ती क्षीण होते आणि काही काळानंतर तो बैल जोरात खाली पडतो आणि शेवटचे श्वास घेतो. तेव्हा तेथे उभे असलेल्या लोकांना त्या बैलावर खूप दया येते आणि ते त्याच्या तोंडात पाणी ओतू लागतात. त्या लोकांमध्ये एक पुण्यात्मक व्यक्ती होती. तिने त्या बैलाच्या कल्याणासाठी आपले पुण्य त्याला दिले. हे पाहून इतर लोकांनीही आपापले पुण्य आठवून त्या बैलाला काही पुण्य दिले, जेणेकरून त्याला मुक्ती मिळू शकेल. त्या गर्दीत एक वेश्या देखील उभी होती. सर्व लोक आपले पुण्य देत होते. हे पाहून त्या वेश्येनेही आपले पुण्य त्या बैलाला दिले. थोड्या वेळाने त्या बैलाचा मृत्यू होतो. त्यानंतर त्या ठिकाणी यमदूत येतात आणि त्या बैलाच्या शरीरातून त्या ब्राह्मणाची आत्मा घेऊन यमलोकात जातात. यमलोकात नेल्यावर त्याला यमदेवासमोर उभे केले जाते. चित्रगुप्त त्याचे लेखाजोखा पाहतात आणि तो आश्चर्यचकित होतात, कारण त्या वेश्याने दिलेले पुण्य खूप मोठे होते. त्या पुण्याच्या प्रभावाने त्याचे सर्व पाप नष्ट होतात. तेव्हा यमदेव त्या ब्राह्मणाचे सर्व पाप माफ करतात आणि म्हणतात, हे ब्राह्मण, त्या वेश्येने तुला आपले पुण्य देऊन तुझ्यावर मोठा उपकार केला आहे. फक्त तिच्या पुण्यामुळे तुझे सर्व पाप नष्ट झाले आहेत. त्यानंतर यमदेव त्याला पुन्हा एकदा माणसाचा जन्म देतात. यावेळी पृथ्वीवर त्याचा जन्म एक उत्तम ब्राह्मण कुटुंबात होतो. त्या महान पुण्याच्या प्रभावामुळे त्याला या नवीन जन्मात आपल्या पूर्वजातील गोष्टी आठवू लागतात. जेव्हा तो ब्राह्मण मोठा होतो तेव्हा त्याला आठवते की मागील जन्मात तो बैल होता आणि एका वेश्याने त्याला आपले पुण्य दिले होते. म्हणून त्याच्या मनात त्या वेश्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा होती. त्या महापुण्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तो वेश्येचा शोध घेतो आणि तिच्या नगरात जातो. त्यावेळी ती वेश्या आता म्हातारी झालेली असते. त्याला ती वेश्या मिळाल्यावर ती तिच्यासमोर जाऊन वारंवार प्रणाम करतो आणि तो ब्राह्मण त्या वेश्येचे आभार मानू लागतो. तेव्हा ती वेश्या म्हणते, हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुम्ही कोण आहात आणि कोणत्या कारणास्तव माझे आभार मानत आहात? मी तुमच्यासाठी काय केले आहे ज्यामुळे तुम्ही मला नमस्कार करत आहात? त्यावर तो ब्राह्मण म्हणतो, हे माय, मी तुझी बैल आहे ज्याला तुम्ही तुमचे पुण्य दिले होते. माझ्या पापकर्मामुळे मला मागील जन्मात बैलाचे रूप मिळाले होते. त्या पर्वतावर जेव्हा मी मरत होतो तेव्हा तुम्ही तुमचे पुण्य मला दिले होते. तुमच्या पुण्याच्या प्रभावामुळेच आज मला पुन्हा इच्छितो. तेव्हा वेश्या म्हणाले, हे ब्राह्मण श्रेष्ठ, मी माझ्या आयुष्यात कधीही पुण्याचे कार्य केलेले नाही, परंतु माझ्या घरात एक पोपट आहे जो पिंजऱ्यात राहून नेहमी काहीतरी बोलत असतो. त्याचे बोल ऐकून माझे अंतःकरण पवित्र झाले आहे. त्या पोपटाने म्हटल्या मंत्राचे पुण्य मी तुला दान म्हणून दिले होते. यानंतर ती वेश्या आणि तो ब्राह्मण त्या पोपटाकडे जातात आणि त्याला विचारतात, हे शुक, तू कोणता मंत्र सतत म्हणत असतोस ज्यामुळे आमचे जीवन उद्धारले गेले आहे? हा मंत्र तुला कोणी शिकवला आहे आणि या मंत्राचा अर्थ काय आहे? तेव्हा तो पोपट आपल्या पूर्वजन्माची कहाणी सांगू लागतो. तो पोपट म्हणतो, हे ब्राह्मण श्रेष्ठ, माझ्या मागील जन्मात मी एक ब्राह्मण होतो. मला माझ्या ज्ञानाचे अहंकार झाला होता, ज्यामुळे मी गुरुजनांचा कधीच आदर केला नाही आणि नेहमीच त्यांचा अपमान केला. मला माझ्या ज्ञानावर इतका गर्व झाला होता की माझा राग खूप वाढला आणि मी सर्वांद्वारे द्वेष करू लागलो. इतर लोकांना इच्छा मागू लागलो आणि विरुद्धांचा भर सभेत अपमान करू लागलो. काही काळानंतर माझा मृत्यू झाला आणि मला यमलोकात नेण्यात आले. गुरुजनांचा आणि पूज्य व्यक्तीचा अपमान केल्यामुळे मला पोपटाच्या रूपात जन्म मिळाला. माझ्या पापकर्मामुळे माझ्या लहान वयातच मी माझ्या आई वडिलांपासून वेगळा झालो. नंतर मी झाडाच्या फांदीवर बसून रडत होतो. त्याच वेळी काही मुनी तिथून जात होते. त्यांनी माझी द्यानी हाक ऐकली आणि मला त्यांच्या आश्रमात घेऊन गेले.
त्या आश्रमात त्यांनी मला एक सुंदर पिंजऱ्यात ठेवले आणि माझी चांगली काळजी घेतली. ते मला दररोज अन्न देत होते आणि शिकवत होते. त्या आश्रमात ऋषीमुनी त्यांच्या स्त्रिया आणि मुले रोज तुळशी मातेचे रोपट्याला पाणी देते होते आणि त्यांच्यासमोर एक मंत्राचा जप करत होते. तो म्हणतो. त्या ऋषींच्या मुखातून वारंवार तो मंत्र ऐकून मी तो पाठ करून घेतला. त्याच वेळेस मला तो मंत्र समजला आणि मी तोच मंत्र दिवस रात्र म्हणू लागलो. त्या मंत्राच्या प्रभावामुळे माझे कधीही निधन झाले नाही आणि माझे आयुष्य 100 वर्षाचे झाले. मी इतक्या वर्षापर्यंत जगलो. या दरम्यान एक रात्री एक चोर त्या जागी आला आणि त्याने मला तिथून चोरले. नंतर या वेश्याने मला त्या चोरांकडून विकत घेतले. वेश्याच्या घरी आल्यावरही मी तोच मंत्र म्हणत राहिलो, ज्यामुळे या वेश्येने मन शुद्ध झाले आणि तिने वेश्यावृत्ती सोडून भगवान विष्णूची भक्ती सुरू केली. त्या मंत्राच्या प्रभावामुळे माझ्या पूर्वजन्मातील सर्व पाप नष्ट झाले आणि त्याच मंत्राच्या प्रभावामुळे या वेश्याचे अंतःकरणही पवित्र झाले. हे ब्राह्मण देवता, त्या मंत्राच्या पापामुळे तुमचे देखील पाप नष्ट झाले आहेत. या प्रकारे तो त्या ब्राह्मणाला आणि त्या वेश्याला सर्व वृत्तांत सांगितले. हे ऐकून ब्राह्मण आणि वेश्या दोघेही अत्यंत आनंदित झाले आणि ते दोघेही रोज तुळशी मातेची समोर जल अर्पण करून त्या मंत्राचा जप करू लागले. नंतर ती वेश्या, तो ब्राह्मण आणि तो या मंत्राचा प्रभावामुळे दिव्य विमानात बसून विष्णू लोकात गेले. भगवान विष्णू म्हणतात, हे देवी लक्ष्मी, पाहिलं ना, फक्त तुळशी मातेच्या मंत्राच्या प्रभावामुळे त्या त्या वेश्येने आणि त्या ब्राह्मणाचं सर्व पाप नष्ट झालं. म्हणून प्रत्येक मनुष्याने रोज तुळशी मातेसमोर जल देताना या मंत्राचा उच्चार अवश्य करावा. हे देवी, तो मंत्र असा आहे, ओम वृंदावन स्वाहा, ओम वृंदावन स्वाहा. भगवान विष्णू पुढे सांगतात, जो कोणी स्त्री रोज तुळशी मातेच्या समोर या मंत्राचा जप करेल ती स्त्री सौभाग्यशाली होईल. जो पुरुष हा मंत्र म्हणेल त्याला अक्षय संपत्ती प्राप्त होईल. ज्या घरात रोज तुळशी मातेची पूजा केली जाईल त्या घरात साक्षात लक्ष्मीचा वास होईल. तुळशी मातेचा हा मंत्रराज कल्पतरू आहे आणि हा सर्व प्रकारचे फल देणारा आहे. त्यामुळे जो तुळशी मातेच्या समोर या मंत्राचा जप करेल त्याला संपूर्ण सिद्धी प्राप्त होईल. स्त्रियांनी नेहमी स्नान करून, केस बांधून आणि मस्तकात कुंकू भरून तुळशी मातेच्या समोर जल अर्पण करावे आणि या मंत्राचा जप करावा. रोज तुळशी मातेच्या रोपाची परिक्रमा करावी. यामुळे सर्व दोष नष्ट होतात. रोज संध्याकाळी तुळशी मातेच्या जवळ दिवा लावावा आणि तुळशी मातेच्या समोर बसून भगवान विष्णूची आराधना करावी. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.